मम्मी झोपलेली आहे. नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा आई आणि मुलाच्या रिलेटेड आहे. तर माझ्या मुलाने माझ्यासाठी टाईम टेबल बनवलेलं आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय वाटलं आणि खरंच तुमचे मुलं हे तुमच्याकडून अशा अपेक्षा करता का, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला बघूया पुढचा व्हिडिओ. रियाने माझ्यासाठी एक टाईम टेबल बनवलेलं आहे की कोणत्या वेळी मी काय करावं, कारण त्याच्यासोबत मला खेळायला टाईम नाही भेटत आहे. काम असतं, जॉबवर जाते त्यासाठी. तर तो सकाळी मला म्हणे की मम्मी माझ्यासोबत खेळ. तर मला त्यावेळी काम होतं, म्हटलं नंतर खेळेल. मग आता परत म्हणे की मम्मी माझ्यासोबत खेळ, पण मला भांडी घासायची होती. म्हटलं थांब. तर म्हणतोय थांब, मी त्याच्यासाठी एक टाईम टेबल बनवतो. तू कोणत्या वेळी काय करायचं त्याप्रमाणे कर, मग तू मला वेळ देशील. तर तू दाखव कोणतं टाइम टेबल आहे, कसं बनवले, काय. हे बघा, तुम्ही बघू शकता की 1 वाजता मम्मी झोपलेली आहे, 4 वाजता उठली आहे आणि 5 वाजता खेळणार माझ्यासोबत आणि 8 वाजता झोपीन, 8 वाजता जेवण करीन, 7 वाजता अंघोळ, 8 वाजता उठीन आणि 8 वाजता कंपनीवर निघेन. हे गाडी पण काढली आहे त्यांनी. कंपनीवर जायचे. परत हे 7 वाजता शॉवर पण काढलंय, आंघोळ करायचं आहे ना रे. आणि हे झोपायचे, पांघरून घेऊन झोपली तिची मम्मी. मी तर खेळतीये. वा, हुशार आहे रे. हे टाइम टेबल मी फॉलो करू का आता? ओके, थँक्यू बच्चू, बाय. हे टाइम टेबल जेवढं फनी आहे तेवढंच रिअलायझिंगसुद्धा आहे की आपल्या बाळाला आपल्याकडून पाहिजे. आपण म्हणतो की अरे आपण तर त्यासाठीच कमावतो आहे, पण त्याला काय हवं आहे हे आपण समजून घ्यायला हवं, कारण बालपण पण त्याचं परत येणार नाही. त्याने टाईम टेबल बनवताना ते एकदम फनी वाटलं, बट एकदम रिअलाईज पण झालं की अरे आपण हे कुठेतरी मिस करतो आहे, कारण त्याचं बालपण पण परत येणार नाही आहे आणि हा टाईम पण परत येणार नाही आहे. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो आपल्याला बोलणार नाही की मम्मी माझ्याशी खेळ. खरंच छोट्या छोट्या कृतीमधून ना लहान मुलं भरपूर काय आपलं शिकवून जातात. वर्किंग वुमन नक्कीच या गोष्टीशी रिलेट करतील.